मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण पाहत आहोत मागील वर्षी किंवा गेल्या परीक्षेमध्ये जे पीवायक्यू विचारलेले आहेत त्याचा सराव या ठिकाणी आपण घेत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे। 28 जूनला तुम्ही टीईटी परीक्षा देणार आहात आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे। मग कशा पद्धतीने करायचा, कमी वेळेचा कसा सदुपयोग करायचा, आपण पीवायक्यूच्या माध्यमातून आणि शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी गणित पेपरचा या ठिकाणी सराव घेत आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। या ठिकाणी आपण अगदी महत्त्वाचे आणि टॉपचे पीवायक्यू या ठिकाणी घेत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो प्रश्न आहे तो असा आहे, 56 आंबे समान वाटायचे आहेत तर एकूण किती प्रकारे वाटता येतील। हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। फक्त रिपीट होताना संख्या चेंज होतात पण मेथड मात्र तीच राहते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टीईटी 2021 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न या आंब्याच्या ऐवजी फक्त वस्तू शब्द आहे। मी वस्तू शब्द काढला ना आंबे शब्द टाकला, प्रश्न तोच आहे। परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी संख्या बदल असेल, संख्या काढून दुसरी संख्या या ठिकाणी लिहिली जाणार। तुम्हाला या ठिकाणी प्रश्न हा येणार, लक्षात घ्या। मग तुम्हाला या प्रश्नाचा मार्क तुमचा जाता कामा नये। अतिशय महत्त्वाची ट्रिक आपण या प्रश्नामध्ये सांगणार आहोत की या ठिकाणी किती प्रकारे वाटता येतील यासाठी कोणती ट्रिक वापरली जाते ती ट्रिक आपण या ठिकाणी घेणार आहोत। पर्याय या ठिकाणी 4 दिलेले आहेत, पहिला 10 आहे, दुसरा 8 आहे, नंतर 6, नंतर 4। तर चला या ठिकाणी बघूयात या ठिकाणी शॉर्ट ट्रिकने हे कसं गणित सोडवायचं आहे। 56 आंबे समान वाटायचे आहेत तर ते किती प्रकारे वाटता येतील, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे हे लक्षात ठेवा। ज्यावेळेस असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येतो त्यावेळेस डायरेक्ट या ठिकाणी त्या संख्येचे विभाजक काढावे लागतात। काय काढावे लागतात? विभाजक। म्हणजे या ठिकाणी 56 ही संख्या आहे, या 56 चे डायरेक्ट विभाजक काढा, किती विभाजक आहेत मोजा आणि तितक्या वेळा या ठिकाणी आपल्याला ते वाटता येतील। हे त्याचं काय असेल? उत्तर असेल। मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी विभाजक कसे काढायचे, विभाजक काढण्याची शॉर्ट ट्रिक कशी आहे हे आपण दिलेलं आहे। परत आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये ते रिवाइज करणार आहोत, परत घेणार आहोत। पहा या ठिकाणी एखाद्या संख्येचे विभाजक किती आहेत हे शॉर्ट मध्ये कसं काढणार तुम्ही या ठिकाणी परंपरागत म्हणजे नवी या ठिकाणी जी पद्धत आहे, आता 56 चे तुम्ही विभाजक काढणार, 56 चे विभाजक। मग तुम्ही या ठिकाणी लिहिताना सुरुवातीला पहिला विभाजक 1 असतो, त्यानंतर किती आहे 56 ला 2 ने भाग जातो, त्यानंतर कितीने जातो 5, 3 ने जातो का 5 आणि 6 11 नाही जात, 4 ने जातो का जातो, 5 ने नाही जात, परत 6 ने जातो का नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही लिहित गेलात तर तुम्हाला वेळ जास्त जाणार आहे। तुम्हाला एखादा पाडा पाठ असतो, एखादा विभाजक त्या ठिकाणी विसरून राहू शकतो। मग तुम्हाला याच्यामध्ये ऍक्युरेसी पाहिजे आहे, 100% स्कोअर या प्रश्नामध्ये पाहिजे तर ट्रिकच्या सहाय्याने चला आपण ट्रिकच्या सहाय्याने या ठिकाणी ही गणित सोडवणार आहोत। 56 चे अगोदर मूळ अवयव पाडा। काय पाडा? मूळ अवयव। आता मूळ अवयव पाडणं सोपं आहे मित्रांनो। मग या ठिकाणी मी 56 लिहिलं, 56 चे मूळ अवयव या ठिकाणी पाडले। चला, एकक स्थानी 6 आहे, 2 ने निशेष भाग जातो, मग बे 1 बे, बे 2 4, 1 उरला बे 8 16, परत 8 आला, परत 2 ने भाग जातो, बे 1 बे 4 8, परत 14 ला 2 ने भाग, बे 7 14, परत 7 ही मूळ संख्या असल्यामुळे 7 ने 7 लाच भाग जातो। चला आता लक्षात घ्या या ठिकाणी इथे 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 7 म्हणजे बे 2 4 4 2 8 8 7 56। आता एक लक्षात घ्या या ठिकाणी काय करायचंय, मूळ अवयव पाडणं झालं तर काय करायचं बघा। 2 ही संख्या किती वेळेस आलेली आहे बघा, 1 2 3, म्हणून आपण काय देतो 2 चा घातांक 3 गुणिले, आपण डायरेक्ट असं नाही लिहिणार 2 गुणिले 2 गुणिले 2, याचा अर्थ काय झाला 2 चा घातांक 3। 2 ही संख्या 3 वेळेस आली, आपण शॉर्ट मध्ये लिहू। नंतर 7 गुणिले किती करणार 7, 7 चा घातांक किती मित्रांनो 7 एक वेळेस आला म्हणजे आपण 1 लिहू शकतो, म्हणजे 2 चा घातांक 3 गुणिले या ठिकाणी 7 चा घातांक किती आला 1। इथपर्यंतची मांडणी तुमच्या लक्षात आली। अगोदर मूळ अवयव पाडले, ठीक आहे। हे मूळ अवयव पाडल्याच्या नंतर काय केलं आपण, ते गुणाकाराच्या रूपात तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता। या ठिकाणी गुणाकाराचं रूप जर लिहिलं तर हे अशा पद्धतीने येणार आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7, बे 2 4 4 2 8 8 7 56। याचं घातांकित रूप लिहायचं, नंतर 2 ही संख्या किती वेळेस गुणलेली आहे 3 वेळेस, मग 2 चा घातांक 3 दिला। 7 ही संख्या किती वेळेस गुणलेली, 1 वेळेसच गुणलेली, म्हणून 7 चा घातांक किती लिहिला 1। इथपर्यंत तुम्ही आलात, आता डायरेक्ट उत्तराकडे जायचंय आपल्याला। बघा 2 चा घातांक किती आहे 3, मग आता आपण 3 लिहायचं नाही, 3 मध्ये 1 मिळवायचं, किती झाले 4। 3 मध्ये किती मिळवायचे 1, 2 चा घातांक 3 आहे त्याच्यात 1 मिळवा 4, 7 चा घातांक किती मित्रांनो
7चा घातांक किती आहे सांगा? 7चा घातांक 1 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवा, किती झाले? 2. या दोन्हींचा गुणाकार करा, 4 दोन्ही किती आलं? 8. तर 56 या संख्येला एकूण विभाजक किती आहेत? 8. शॉर्ट ट्रिक लक्षात आली? कसं काढलं मी? अगोदर काय केलं? त्याचे अवयव पाडले, अवयव गुणाकाराच्या रूपात लिहिले, नंतर घातांकित रूप लिहिलं, दोन्ही संख्या 3 वेळेस झाली गुणिले, 7ही संख्या 1 वेळेस झाली गुणिले, नंतर या ठिकाणी जे घातांक आहेत ह्यांच्यामध्ये 1 1 प्लस करायचं आणि त्यांचा गुणाकार करायचा. मग या ठिकाणी 3 च्या नंतरची संख्या किती झाली? 4. 1 च्या नंतरची 2, 1 मिळून 4 दोन्ही 8, गुणाकाराला 8. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 56 आंबे समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येतील? 8 प्रकारे. पर्यायातलं उत्तर क्रमांक किती आहे सांगा? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी विभाजकाची जी जुनी पद्धत आहे त्याला बाय करा, नवीन पद्धत आहे शॉर्ट मध्ये पटकन विभाजक कसे काढायचे. या प्रकारचा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये पाठीमागे विचारला गेलेला आहे. आता या ठिकाणी पाठीमागे विचारलेला अजून एक प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. चला पाहूयात तो पुढचा प्रश्न. पहा, त्याच टाईपचा दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? हा प्रश्न विचारलेला मित्रांनो टीईटी 2018च्या परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मी काय म्हटलं अगोदरच की तुम्हाला या ठिकाणी टीईटी परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे पीवायक्यू जे असतात हे पीवायक्यू परत तेच रिपीट होतात. हा प्रश्न अजूनही पाठीमागे रिपीट झालेला आहे, तो पण प्रश्न आपण बघणार आहेत नंतर या व्हिडिओमध्ये. 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? लक्षात घ्या. त्यासाठी ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला, डायरेक्ट ट्रिकनं या ठिकाणी सुरुवात करूयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक पाहिलेली आहे. डायरेक्ट या ठिकाणी या संख्येचे काय करायचे? अवयव पाडायचे आहेत. मग 48 चे अवयव, 48 ला कोणत्या संख्येने भाग जातोय? एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. मग बे 1 बे 2 4 बे चौक 8. परत एकक स्थानी 4 आला, परत 2 ने भाग द्या, 2च्या कसोटीमध्ये बसतोय बे 1 बे 2 4. परत या ठिकाणी 12 आहे, एकक स्थानी 2 आलेला आहे, परत 2 ने भाग जातो. मग बे 1 बे सकून 12. परत 6 ला 2 ने भाग जातो, बे 3 6. 3 ला मात्र 2 ने भाग जात नाही, कारण 3 ही संख्या कोणती आहे मित्रांनो? मूळ संख्या आहे. मग या ठिकाणी 3 1 3. आता काय करायचं आहे? गुणाकाराच्या रूपामध्ये अवयवाची मांडणी करायची. या ठिकाणी 2 गुणिले किती? 2 गुणिले 2 गुणिले किती? 2 गुणिले किती? 3. 2 किती वेळेस आलेला आहे? 4 वेळेस आलेला आहे. पहा, 2 2 2 2. मग घातांकित रूप या ठिकाणी देऊन टाका त्या 2चं. मग या ठिकाणी लिहिलं 1 2 3 4 वेळेस 2 आलं, मग 2चा घातांक 4 लिहिला गुणिले या ठिकाणी 3 किती वेळेस आलेले मित्रांनो? एकच वेळेस आलेला आहे, म्हणून 3चा घातांक किती लिहा? 1 लिहा. मग या ठिकाणी 1 लिहिलं. पुढे काय केलं? या ठिकाणी पहा, 2चा घातांक 4 आहे, 4च्या नंतरची क्रमवार संख्या घ्या, किती? 5. मग या ठिकाणी 5 लिहा गुणिले 3चा घातांक 1 आहे, या घातांकाचा पुढची संख्या क्रमवार किती आहे? 2. या दोन्हींचा करा गुणाकार, 5 दोन्ही किती आलं? 10. म्हणजेच या ठिकाणी आपले विभाजक किती आलेले आहेत? विभाजकांची संख्या किती आलेली? 10. विभाजकांची संख्या या ट्रिकनं सोडवायची आहे. म्हणजे एकूण विभाजक जर 10 आले तर या ठिकाणी ती वस्तू समान वाटायची असेल, 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर या ठिकाणी एकूण 10 प्रकारे वाटता येतील. पर्यायातलं उत्तर पहा, 1 ला 8 आहे, 2 ला 9 आहे, 3 ला 10 आणि 4 ला 11. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय असेल आपलं? बरोबर असेल. मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न ट्रिकच्या साहाय्यानं शॉर्टमध्ये कमी वेळात सेकंदात कसे सोडवायचे आहेत हे तुम्हाला पाहायचे असतील तर पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण या ठिकाणी प्रश्न देणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.